गोलंदाजांनी केलं आपलं कमबॅक आणि आता स्ट्राइक चेंज होईल. 40+ क्रिकेट आहे, तुम्हाला बंधन नाही. 6 प्लेयर तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या 6 प्लेयर तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, जिथे आपण पाहू शकतात मिड विकेटला डीप लॉंग ऑन डीप लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरला, त्याचबरोबर डीप पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात. ओ हलक्या हाताने फक्त ग्लान्स केलाय, दिशा दिलाय त्या ठिकाणी. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगलने आणखीन एक धाव स्कोर कार्डवर ऍड होईल. आणि आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज दीपक राणे. चल बरोबर आहे, कारण 40+ क्रिकेट संघाला किती शिस्त आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर 10 वाजता आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसाला आपण या ठिकाणी सुरुवात केली. आणि हीच शिस्त खरं तर यावेळेला आपण पाहिलं तर ब्लॉक होलचा चेंडू ब्रह्मास्त्र फेकलं गेलं आणि तिथे कुठेतरी थोडंसं स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळालं पवन मातकर या खेळाडूंना, जिथे त्यांनी षटकारने सुरुवात केली होती. परंतु तदनंतर मात्र गोलंदाज आपण पाहिलं तर दीपक राणे खूप चांगली कमबॅक करत असताना अक्षरशः खोदून काढलाय हा बॉल. तिथे मात्र क्षेत्ररक्षण खराब आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. क्लिअर करतो आणि हा षटकार पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीची घोषणा आणि स्कोर कार्डवर लागल्या धावा 18 रन लॉस ऑफ विदाउट एनी विकेट. पहिलं षटक आहे. दीपक राणे सुरुवात षटकाराने झाली, शेवट देखील षटकाराने झाला. भरपूर काही नाट्यमयरित्या हा षटक आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्यामध्ये एक आपण पाहिलं तर मिसफील्ड देखील झाली आणि ज्याच्यामध्ये एक चौकार पाहायला मिळाला. तदनंतर शेवटच्या बॉलवर मिसफील्ड झाली, जिथे आपल्याला षटकार पाहायला मिळाला. तदनंतर 18 धावा, तब्बल 2 षटकार, 1 चौकार आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर 2 सिंगल देखील या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि तदनंतर 18 धावा स्कोर कार्डवर. 40+ क्रिकेट सध्या अक्षय सर भरपूर चर्चेमध्ये, कारण एक काळ असा होता की 40+च्या एंट्र्या ठेवण्यासाठी जबरदस्ती करावी लागायची. परंतु आज तुम्ही 1 लाखाचं पहा किंवा रतनबुवा चषक पहा, अशा मोठमोठ्या मॅचेसमध्ये देखील 40+चे लॉट्स ठेवले जातात. ही खरं तर पर्वणी आहे 40+ क्रिकेट खेळाडूंसाठी. परंतु 40+चे खेळाडू देखील कुठे कमी नाहीत, कारण आज तरुणांचं क्रिकेट देखील 40+ खेळाडू गाजवतात आणि 40+चं क्रिकेट देखील 40+ खेळाडू गाजवतात. त्यामुळे भरपूर मेहनत त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलं. दुसऱ्या षटकाकडे आपण जातोय आणि आमच्यासोबत अक्षय पाटील सर आहेत आणि जे आता स्कोररची भूमिका करतात. म्हणजे अक्षय पाटील या नावाची भरपूर हवा सध्या आहे. भरपूर काही आम्ही विश्लेषण आजच्या दिवसामध्ये करू, परंतु मॅचला सुरुवात अगदी डोक्यावर बर्फ ठेवून पहिल्या बॉलला हलक्या हाताने फक्त दिशा दिली पॉईंटच्या दिशेनं आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न अगदी वेगाने. पंचांकडे इशारा, परंतु पंचांनी थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये हा निर्णय दिला गेलाय. थोडंसं कठीण होतं आणि परंतु दुसरी धाव घेणं गरजेचं होतं का हा प्रश्नचिन्ह जरूर होता. परंतु पहिल्या विकेटसाठी वेगळ्या स्ट्रॅटेजी असतात इथे, कारण 40+चा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे एक वेगळी रणनीती घेऊन प्रत्येक आयकॉन या मैदानामध्ये या मॅचमध्ये तुम्हाला उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. काय झालंय, दूध का दूध पाणी का पाणी, तुमच्यापर्यंत संपूर्ण निर्णय आमच्या समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि आमचे पंच या ठिकाणी शहानिशा करत आहेत काय घडले मैदानाच्या आतमध्ये. परंतु अतिशय देखणं असं सुसज्ज मैदान आपल्याला पाहायला मिळते. हिरवा रंग खरं तर आपल्या भारतीय देशाच्या समृद्धीचं प्रतीक आहे आणि ते सध्या हिरव्या रंगाने पूर्ण छटा आपल्याला पाहायला मिळते. जे बाउंड्री सीमारेषेवर पंच शहानिशा करतात. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आणि पंच हे सांगतात, कन्फर्म करतात कीप रोलिंग असं पंचांचं सध्या चालू आहे.
आणि शेवटच्या निर्णयापर्यंत पोहोचलेत. बॅट्समॅन इज OUT आउट नाव बॅक टू डग आउट. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचं सुराज्य बनवलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचं गाणं सध्या आपल्या DJ गोल्डन DJच्या माध्यमातून या ठिकाणी ऑपरेटर जर आपण पाहिलं तर जय पाटील ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. अशोक पारंगे बॅक टू डगआउट. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मॉन्टी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅट्समन नेम प्लीज. गैनीनाथ. ओके, थँक्यू सो मच. गैनीनाथ सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेत. तर एकीकडे आपण पाहतोय पवन मातकर आहेत ज्यांच्या बॅटमधून आपल्याला षटकार 2 पाहायला मिळाले, एक चौकार पाहायला मिळाला. आणि तदनंतर आपण जर पाहिलं 17व्या वैयक्तिक धावसंख्येवर सध्या पवन मातकर खेळत आहेत. गोलंदाज सय्यार. यावेळी मात्र ओव्हरपिच बॉल, जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, एलिमिनेशन थोडंसं कमी मिळालं, तिथे आणखीन एक कॅच ड्रॉप. 3 चुका या वेळेला आपण पाहतोय. 40-40-11 स्टार कर्जत या संघाच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चुका आणि त्या अतिशय महागड्या ठरल्यात. या कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, कारण 264 धावांची रोहित शर्माची खेळी तुम्ही आठवा. आणि त्याचबरोबर कॅच घेतल्यानंतर जो काही T20 वर्ल्ड कप सूर्यकुमार यादवने घेतल्यानंतर, त्यामुळे कॅचेसला किती महत्त्व आहे हे आपल्याला कळतं. परंतु त्यानंतर जखमेवर मीठ चोळणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन पवन मातकर यांच्या जातं. आणि तीच भूमिका तुम्हाला मैदानामध्ये देखील दाखवावी लागेल. गोलंदाजी चांगली झाली, फलंदाजी क्षेत्ररक्षकांची देखील साथ तुम्हाला अनिवार्य असते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. संतोष गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय. आणि सध्या पवन मातकर यांची बॅट अगदी बोलायला लागली आणि इथे मात्र आणखीन एक बॉल मिड विकेटला क्लिअर करतोय, पंचांचा इशारा. आणखीन एक षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. नाम आग उठाकर बात करते हैं ना आग झुकाकर बात करते हैं, हम तो गेंदबाजों के आंखों में आंखें डालकर बात करते हैं, हेच पवन मातकर सांगतात आणि पाठवलं एक षटकार. मध्ये 18 होत्या. यावेळी मात्र फास्ट अँड फ्युरियस भन्नाट वेग आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटला पिचिंग केलं आणि तदनंतर वेगाने पूर्णपणे बीट केलं. शेवटचा बॉल मात्र अगदी चांगल्या दर्जाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल, जिथे स्ट्राईकला आपल्याला गहिनीनाथ पाहायला मिळाले. आणि तदनंतर 2 षटकांच्या समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना स्कोर कार्डवर आता धावा लागल्यात त्यात 33. 16.50च्या सरासरीने पहिल्या षटकामध्ये 18 होत्या आणि दुसऱ्या षटकापर्यंत आपण 33 धावा पाहतोय. थोडीशी टीम हँडल करण्याची गरज, कारण इथे रोखावं लागेल,
कारण जे पवन मातकर नावाचं जे वादळ जे पहिल्या बॉलपासून वादळी खेळी करायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 8 बॉलमध्ये आत्तापर्यंत त्यांनी 30 धावा अक्षरशः कुठून काढल्यात आणि गोलंदाजाचा पूर्णपणे समाचार घेतलाय. त्यांना कुठेतरी थांबवणं, ते वादळ कुठेतरी थांबवणं, त्यासाठी टीम स्ट्रॅटेजी काय असेल, गोलंदाज कोण पाचारण केलं जाईल त्याकडे क्रीडा रसिकांचं लक्ष लागून राहिले. परंतु इथे कुठेतरी एक वेगळी स्ट्रॅटेजी आखावी लागेल. प्लॅन ए सक्सेसफुल होत नसेल तर प्लॅन बी तुम्हाला एक्झिक्यूट करावा लागेल आणि हीच तर जबाबदारी असते. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर तानाजी कडू स्वतः आयकॉन प्लेयर आहेत आणि आयकॉन प्लेयर नॉर्मल प्लेयर नसतात अक्षय पाटील सर, जे भरपूर पॉलिश झालेले असतात असे खेळाडू आयकॉन प्लेयर म्हणून आपण निवडत असतो आणि संघ मालकांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे. संकेजी भासे यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. परंतु तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये आता पवन मातकर यांना कशा पद्धतीनं टॅकल केलं जाईल, परंतु श्रीकर यांचा फटका क्षेत्ररक्षक खाली. ओहो, यावेळी मात्र सूर्याची किरण अडसर आलीत आणि तदनंतर मात्र आपण पाहतो आणखीन एक झेल या ठिकाणी ड्रॉप. झेल ड्रॉप झाला, विकेटला जीवदान देखील प्राप्त झालं. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा देखील झाल्या. आपण 40+ रायगड्स मास्टर बिग बॅश ही मोठी स्पर्धा खेळतात. इथे तुम्हाला जर तर यदि किंतु परंतु कारण कोणत्याही प्रकारची चालणार नाही. जब तक चमत्कार नाही तब तक नमस्कार नाही. अक्षय पाटील सर, तुम्हाला कारण देऊन चालणार नाही. आणखीन एक संधी आली, बॅक टू बॅक दुसरी संधी, ती देखील हिरावून घेतली गेली, ती देखील संधी गेली. मी आता तेच सांगितलं होतं अक्षय पाटील सर की इथे तुम्हाला कारण देऊन चालणार नाही, तुम्हाला ते काम करावंच लागेल. आज ज्या पद्धतीनं तुमच्या टीम मालकाने तुम्हाला ज्यासाठी निवडलं गेलंय ते काम तुम्हाला आज करावं लागेल. इथे कारण देऊन चालणार नाही. 2 बॅक टू बॅक या ठिकाणी कॅच ड्रॉप झाल्यात आणि जीवदान कोणाला मिळालं तर ज्या खेळाडूनं तब्बल 4 षटकार ठोकलेत त्या पवन मातकर यांना या ठिकाणी जीवदान मिळाले. जखमीशेर ऑरबी खुखार होता असं म्हटलं जातं आणि मागची कॅच सोडली आणि लगेच त्यांनी षटकार ठोकलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदलाव, षटक क्रमांक 3 सध्या टाकत असताना प्रभाकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात आणि गैनीनाथ यांच्यासाठी देखील आग तो अभी दोनों तरफ से लगी है. सुरुवात पवन मातकर यांनी केली आणि आता गैनीनाथ हे देखील षटकार मारतात. आणखीन 6 धावा जोडा या ठिकाणी स्कोर कार्डवर तब्बल झाल्यात आता 42 धावा. अक्षरशः पेटाला सुरुवात झाली. इथे संधी आहे, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? हो, यावेळेला मात्र आपण पाहिले एफर्ट चांगले होते, परंतु हे सगळे 40+ चे खेळाडू आहेत त्यामुळे एक्सपेक्टेशन देखील फार करता येणार नाही. परंतु तुम्ही फार मोठी स्पर्धा खेळता आणि तिथे तुम्हाला आपला 100% डेडिकेशन द्यावंच लागेल. दरम्यानच्या काळामध्ये काढल्या 2 धावा आणि या 2 धाव्यानंतर आता स्कोर फलक आपण जर पाहिलं तर लागले 44 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. अतिशय चांगली देखणी स्पर्धा तुमच्या भेटीला 40+ क्रिकेट खेळाडूंसाठी ही तर खरी पर्वणी आहे. बिग बॅश मास्टर्स बिग बॅश 40+ लीग. इथे मात्र पुन्हा एकदा स्टिकर यांचा फटका फसला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे झेल पकडली जाते. इथे विकेट पहिली दुसरी विकेट डाऊन होते कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाची आणि तिथे जर आपण पाहिलं तर कॅच तानाजी कडू यांनी ही कॅच घेतलेली आहे.
चला, आई बाबा आणि साई बाबा या दोघांची भक्ती केली तर तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता जाणवणार नाही. आता बॉल का, एक बॉल आहे अजून, तर शेवटचा एक बॉल टाकण्यासाठी सज्ज असेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू दाखल झालेत. बॅट्समन कोण? चव्वेचाळीस धावा धावफलकावर लागले. तिसरे षटक प्रगतीपथावर आणि आता उदय मैदानाच्या आतमध्ये आलेत. मॉन्टी या नावाने सुप्रसिद्ध असलेले हे खेळाडू, परंतु आता शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील 2.5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला आहे आणि खूप चांगलं टार्गेट या ठिकाणी समोर ठेवण्याचा प्रयत्न सध्या आपण पाहतो कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना. परंतु कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं आज खऱ्या अर्थाने 50+ खेळाडूंना अक्षरशः धुमाकूळ या मैदानामध्ये घातले, ज्यांनी ठोकलेत आतापर्यंत 4 षटकार. 24व्या षटकाराच्या माध्यमातून त्यांनी काढल्या गेल्यात. पहिल्याच बॉलपासून अटॅक करण्याचा प्रयत्न. सुधाकर तयार, उदय देखील तयार. फुलरलेनचा बॉल यावेळेला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र थोडंसं फंबलिंग, दुसऱ्यासाठी पलटवार कॉल झाला आणि लगेच त्या कॉलला स्वीकारलंय बॅट्समन पवन मातकर यांनी आणि 2 धावा दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढल्या गेल्या. 3 षटकांच्या समाप्तीची घोषणा होते पंचांच्या माध्यमातून. तोपर्यंत स्कोर कार्डचा जर विचार केला तर लागल्यात धावा. 46 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 3rd ओव्हर. चला, ड्रिंक ब्रेक आहे आणि 2.5 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक या ठिकाणी घेतला जाईल. पाणी आपण द्यायचं आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं अक्षय पाटील सर, मार्च महिना आलेला आहे आणि सध्या उन्हाच्या तप्त झळा सगळ्यांना, अगदी उष्णतेची भरपूर लाट आपल्याला पाहायला मिळतं आणि हे 40+ खेळाडू आहे. जिथे आपण यंग खेळाडूंचा विचार करतो ते खेळाडू देखील 10 वाजता आपल्याला सुरुवात करताना पाहायला मिळत नाही, परंतु 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर शिस्त आहे आणि ही शिस्त आपल्याला त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये देखील पाहायला मिळते. 40+ खेळाडू सकाळी 7 वाजता मैदानावर येतात आणि सध्या यंग खेळाडूंचा जर विचार केला तर 10 वाजेपर्यंत अंथरुणामध्ये असतात. हा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. काय म्हणाल? नक्कीच सर, डिसिप्लिन काय असतं ते 40+ आमच्या सर्व खेळाडूंकडून शिकायला पाहिजे. सकाळी 7ला शार्प टच होतात मैदानावर. सकाळी 5 पासून ते रनिंग करतात, त्यानंतर मैदानावर येतात आणि क्रिकेट खेळतात. असं एक चांगलं आपण पाहतोय डिसिप्लिन या 40+ युनिटमध्ये पाहतो आहे. आणि तेवढंच बाजूला आपण पाहिलं तर यंग ब्रिगेड कुठेतरी आळशी मला वाटते आहे, मी तर म्हणेल. पण एका बाजूला दुसरी पण असं सर आहे की डे नाईट स्पर्धा आहेत आणि त्याच्यामुळं कदाचित तसं होत असेल. आणि काही असे खेळाडू आहेत की जॉब प्लस क्रिकेट असे आहेत आणि काही फक्त क्रिकेटवर भरीव योगदान देतात. तर अशा पद्धतीने एकंदरीत परिस्थिती आहे. पण 40+ची कौतुक करावं तेवढं कमी, कारण या वयामध्ये त्यांनी क्रिकेट खेळलं आहे. या वयामध्ये त्याने वेळेला खूप महत्त्व दिलं जातं. अगदी आपण पाहतोय परिवार आहे, परिवारासोबत आपली जॉब आहे, जॉबसोबत क्रिकेट, म्हणजे अशा तिहेरी भूमिका या खेळाडूंना सर करावा लागतोय. एक धाव आरोग्यासाठी, हेल्थ इज वेल्थ हा नारा आहे सध्या 40+ सगळ्या खेळाडूंचा. आणि हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी क्रिकेट हा माध्यम आपण निवडलेला आहे. परंतु खऱ्या अर्थानं दोन्ही काम होतं. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं त्यांची जी आवड आहे ती आवड देखील जपण्याचा प्रयत्न केला जातो, खेळाचा अनुभव घेतला जातो. आणि ज्या खेळाडूंनी खरं तर अनेक मैदानं गाजवलेले त्यांचा काळ होता आणि आज देखील 40+ मैदानावर येऊन देखील ते मैदानं गाजवतात आणि ही खूप एक जमेची गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. परंतु सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर 50+ खेळाडू आणि ते सध्या मैदानामध्ये एक वेगळ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जे पवन मातकर हे नाव आज चर्चेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये राहिले असं म्हणायला हरकत नाही. 4थं षटक आहे मार्गस्थ गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज दत्ता कराळे गोलंदाजी मार्कवर आणि पवन आहेत स्ट्राईकला. फुलरलेनचा बॉल, अगदी फुल टॉस आपल्याला पाहायला मिळतं. ज्युसी फुल टॉस ही देखील चूक आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारच्या चुका क्रिकेटमध्ये सध्या माफ होणार नाहीत, कारण भरपूर चुका सध्या जर आपण पाहिल्या
तर 40-40 11 स्टार कर्जत त्यांच्या माध्यमातून आणि येतोय हा चौकार. संघाची पाहायला मिळते. दत्ता कराळे पुन्हा एकदा यावेळी मात्र बॉलला उचलण्याचा प्रयत्न, ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आणखीन एक चूक. आतापर्यंत 4 कॅचेस ड्रॉप झाल्यात, ज्याच्यामध्ये 7 कॅचेस ड्रॉप झालेत आणि मी म्हणेन कुठेतरी ह्या पथ्यावर पडतील 40-40 11 स्टार कर्जत या संघाच्या. कारण टीम मालकाची इच्छा असते एक चांगला खेळ करावा, त्यांचं देखील त्याच्यामध्ये नाव आहे. आणि आता जर पाहिलं तर तब्बल 7 कॅचेस ड्रॉप, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. पवन यांचा जर विचार केला तर 12 बॉलमध्ये आतापर्यंत 39 धावांची विस्फोटक खेळी त्यांनी केली. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करण्याचा प्रयत्न खरं तर केला जातोय 40-40 11 स्टार कर्जत या संघाच्या माध्यमातून. आणि टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत 2 अर्धशतकी खेळी आपल्याला पाहायला मिळालं, जे सूर्यकांत गुंड आणि नरेश ठोंबरे या 2 खेळाडूंनी आतापर्यंत अर्धशतकी खेळी आपल्याला पाहायला मिळाले. परंतु तिसरी अर्धशतकी खेळी आजच्या दिवसामध्ये पवन मातकर या खेळाडूंच्या माध्यमातून, आणि ते 40+ खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून जर हा अर्धशतकी खेळी झाली तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये त्यांचं नाव भरपूर चर्चेमध्ये राहील. दत्ता कराळे गोलंदाजी मार्कवर तयार राहतील. पवन मातकर यांना कशा पद्धतीनं थांबावं लागेल, कुठे बॉल पिचिंग करावं लागेल, भरपूर मनामध्ये भावनांचा कल्लोल उठलेला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आता कशा पद्धतीचे फटके येतील याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिले. यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल त्याला खोदून काढलं व्ही शेप मध्ये, तिथे डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल. आणि 40 धावा आतापर्यंत नाबाद खेळत असताना पवन मातकर हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौतुकास्पद कामगिरी त्यांची पाहायला मिळते. आणि आता स्ट्राईकला पण पाहू शकतात उदय, ज्याने आतापर्यंत 2 धावा फक्त काढलेल्या आहेत. मॉन्टी या नावाने सुपरिचित आहेत, भरपूर हे देखील नाव चर्चेमध्ये राहिले. परंतु आज स्वतःच्या नावाला साजेसा असा खेळ या ठिकाणी करावा लागेल. त्यांच्यासाठी मिडविकेट तैनात केला गेला, डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, लॉंग ऑफला देखील, डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक त्यांच्यासाठी तैनात आहे. डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक खेळाडू तैनात उदय यांच्यासाठी. दत्ता कराळे गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळेला मात्र फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय, बॉलला पाठवून दिलंय सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. आणि काल अक्षय सर आपण जर पाहिलं तर महिला दिन होता काल, 8 मार्च जागतिक महिला दिन. आणि खऱ्या अर्थानं काल या मंचावर देखील महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. नारी शक्तीचा संपूर्ण जगामध्ये सध्या जय जयकार होतो. आणि 8 मार्च काल आपण या ठिकाणी देखील नारी शक्तीचा सन्मान. यावेळी मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका मारायचा होता, शरीरावर आदळला हा बॉल आणि गुडलेन स्पॉटवरून, आणि तदनंतर बाईचा इशारा, लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलाय. एक सिंगल नंतर आता पवन मातकर सध्या स्ट्राईकला. आणि जेवढे पवन मातकर स्ट्राईकला राहतील तेवढं नक्कीच चांगलं आहे कपिल एंटरप्राइजेस रसायन या संघासाठी. कारण ज्या पद्धतीनं त्यांच्या बॅटमधून सध्या खोऱ्यानं धावा येत आहेत त्याचा विचार केला तर जास्तीत जास्त हे खेळाडू जास्त स्ट्राईकला ठेवण्याचा प्रयत्न कपिल एंटरप्राइजेस रसायनी संघाचा नक्कीच असेल. दत्ता कराळे तयार आणि त्यांच्या समोर आता 40+ खेळाडू आपण पाहतो जे सध्या वैयक्तिक खेळतात, 40 या धावसंख्येवर खेळतात. अजून 10 धावा दूर आहेत अर्धशतकी खेळण्यासाठी.
पुन्हा एकदा उचलला बॉल, या वेळेला मात्र डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल हवेच्या लाटांवर स्वार, बॉल सीमारेषा पार, येईल कणकणीत षटकार. 46 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून. आता पवन मातकर हे खेळाडू 40+ खेळाडूंमधील पहिली 50, मला वाटतं 40+ जर आज त्यांची झाली 50+, माफ करा, 50+ खेळाडू पहिले असतील जर त्यांनी आजच्या दिवसामध्ये हे 50 धावा पूर्ण केल्या तर. आणि आता फक्त 4 धावा दूर आहेत 50 या धावसंख्येपासून, म्हणजे 50 मारण्यापासून. आणि त्या 4 धावा काढण्यासाठी आता ते कशा पद्धतीची त्यांची स्ट्रॅटेजी असेल मी म्हणेन. आता जर आपण पाहिलं तर अजूनही 6 बॉलचा खेळ आहे, त्यामुळे आजच्या दिवसामधली ही त्यांची 50 आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज प्राथमिक आपण वर्तवू शकतो. परंतु 66 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, ज्याला डेथ ओव्हर आपण म्हणतो, ज्या षटकामध्ये भरपूर हाणामारी आणि फ्री लायसन्स असतो अक्षय पाटील सर बॅट्समनसाठी, कारण शेवटचं भरपूर काय बॅट्समन अजूनही शिल्लक आहेत, त्यामुळे इथे फ्री लायसन्स दिला गेलाय. कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाच्या माध्यमातून जिथे उदय मॉन्टी हे सध्या आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईकला असतील, परंतु स्वतः हाणामारी करतील की स्ट्राईक रोटेट करतील हे येणारा काळ आपल्याला नक्कीच सांगेल. परंतु गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक, शैलेश गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल, तोफा कबूल है, बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. कारण त्यांना देखील माहिती आता बॉल जो येतोय तो मैदानाच्या बाहेर जातोय, काय करावं, कशा पद्धतीनं विकेट प्राप्त करावं हा मोठा प्रश्न, यक्ष प्रश्न निर्माण झालाय. परंतु गोलंदाजांना या ठिकाणी कमबॅक करावं लागेल, योग्य टप्प्यावरची गोलंदाजी या ठिकाणी टाकावी लागेल. पुढचा बॉल, यावेळी देखील नटराज स्टाईलने बॉलला फेकून दिले, बॉल सीमारेषा पार, डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय, षटकार. दोन षटकार, 2 इन अ रो, आणि तिसरा जाईल का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलंय. परंतु बॉलरला या ठिकाणी कमबॅक करावं लागेल, टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल, आपल्यातील दाहकता या ठिकाणी दाखवावी लागेल, या गोलंदाजाला आगीचे निखारे टाकावे लागतील. कारण समोर जर आपण पाहिलं तर सध्या एक वेगळ्या रंगामध्ये बॅट्समन उदय खेळत असताना यावेळी मात्र भन्नाट वेग, परंतु दिशा चुकीची आहे. अगदी वेगाने चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा योग्य अगदी कमी वेगानं योग्य दिशेला जाणं हे जीवनाचं देखील सूत्र आहे, आणि त्या परिसूत्राचा अवलंब या ठिकाणी गोलंदाजांना करावं लागेल. हे प्रेशर आहे की काय अक्षय पाटील सर? मला वाटतं प्रेशर थोडंसं क्रिएट झालंय गोलंदाजांवर, त्याचमुळे सध्या वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल, अशा प्रकारच्या गोलंदाजीची खरं तर गरज आहे. परंतु सध्या आपण पाहिलं तर यावेळी मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, इथे या धावेची गरज होती का? स्ट्राईक रोटेट करण्याचा निर्णय या ठिकाणी कुठेतरी अंगलट आला आणि स्वतःची विकेट मात्र या ठिकाणी सॅक्रिफाईस होते आणि उदय मैदानाच्या बाहेर जातात. परंतु अजूनही आपण जर पाहिलं तर 4.3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 3 बॉल अजूनही असतील आणि सगळ्यांना उत्सुकता आहे ते पवन मातकर यांच्या अर्धशतकी खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील का? 50+ खेळाडू आहेत ज्यांनी भरपूर आजच्या दिवसामध्ये प्रेक्षक ते गेलाय. स्ट्राईक रोटेट होईल का? कारण यस, महेंद्रसिंग धोनी यांनी जो बॉल ज्या पद्धतीनं स्टॉप केला होता त्या बॉलची भरपूर चर्चा झाली विराट कोहलीला प्रमोट करण्यासाठी, त्याचं शतक पाहण्यासाठी. तसं आज चित्र या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळेल का? तुर्तास या ठिकाणी बॉलला पाठवून दिले, मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी स्ट्राईक रोटेट झाली आणि प्रेक्षकांची आता उत्सुकता जी शिगेला पोहोचली होती. पवन मातकर आहेत
आणि 2 बॉलमध्ये आता अर्धशतकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना 4 धावसंख्येची गरज आहे आणि ती अर्धशतकी खेळी त्यांची आज पाहायला मिळेल का? ओ या वेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, व्हॉट अ फंटास्टिक शॉट. आणि या षटकारानंतर अर्धशतकी खेळी आज पवन मातकर या नावाची चर्चा हवेच्या अगेन्स्ट या बॉलला फेकून दिलाय. आणि तदनंतर आता पहा प्रत्येक जण त्यांना अप्रिशिएट करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण 50+ हे खेळाडू आहे. बॅट वरती करून अभिवादन करायचंय. पवनजी मातकर आजच्या दिवसामध्ये भरपूर इम्प्रेस केले. ज्यांच्या बॅट मधून तब्बल आपण जर पाहिलं तर किती 52 धावा आणि ज्याच्यामध्ये 6 षटकार आणि 1 चौकार, ज्याच्या 2 चौकार सामील आहेत. खरं त्यानं इम्प्रेस केलंय. अक्षरशः गोलंदाजांची पिसं काढली असं म्हणायला हरकत नाही. आज जो गोलंदाज आला त्याच्यावर अक्षरशः तुटून पडले आणि खरं तर युवा खेळाडूंनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्याव्या अशा प्रकारचे हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल त्याच्यावर देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे, वाऱ्याच्या वेगाने ते आलेत, बॉलला कलेक्ट केले. तोपर्यंत एक सिंगल मात्र या ठिकाणी काढले.